छोले खाण्यासाठी ना आता तुम्हाला हॉटेलला जायची किंवा ढाब्याला जायची अजिबात गरज नाही. हॉटेलसारखे चमचमीत आणि मसालेदार छोले तुम्ही आता घरच्या घरी बनवू शकतात. तर ही रेसिपी नक्कीच बघा शेवटपर्यंत, कारण की मी भरपूर टिप्स या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी ना 1/2 किलो मी छोले घेतले होते आणि त्यांना रात्रभर पाण्यात मी भिजत घातले. आणि आता थंडीचे दिवस आहे ना, म्हणून थंड पाण्यात अजिबात भिजत घालायचे नाही. अगदी थोडंसं कोमट पाणी करायचं, त्याच्यात भिजत घालायचे आणि भिजवताना ना थोडंसं मीठ आवर्जून टाकायचं, कारण की आतपर्यंत मीठ चाललं जातं याच्यामध्ये छोल्यांमध्ये. आता कुकरच्या भांड्यामध्ये मी छोले टाकले, त्याच्यामध्ये मीठ टाकलं. काही आपल्याला खडे मसाले घ्यायचे, जसे की दालचिनी, मोठी इलायची, हिरवी इलायची, लोंगा आणि चक्रीफूल असतं ते टाकले. तुम्ही तमालपत्रसुद्धा टाकू शकतात. तर ह्या ठिकाणी आता सर्व मसाले मी टाकले आणि आता छोले बुडतील इतपत पाणी टाकले आणि कुकरला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. तुमच्या कुकरच्या जसा प्रेशर असेल तसं तुम्ही शिट्ट्या घ्या. तुम्ही 4 घ्या किंवा 5 घ्या. माझ्या या कुकरला ना 4 शिट्टींमध्ये छोले एकदम मऊसूत शिजले होते. आता मी एका साईडला छोले शिजत घातले. आता दुसऱ्या साईडला कढईमध्ये मी एक मोठा कांदा लांबसर कट करून घेतला आणि त्याला थोडंसं तेलावर फ्राय केलं. एक मोठा आकाराचा टोमॅटो होता लाल बुंद, त्यालासुद्धा मी कांद्यासोबत फ्राय करून घेते. या ठिकाणी ना आपण ग्रेव्ही करतो आहे. ग्रेव्हीसाठी कच्चा कांदा आणि टोमॅटोचा वापर नाही करत आहे. आपण तेलावर थोडेसे परतून घेतो आहे. परतल्याने ना त्याची चव अजून भारी येते. भाजीला एक नवीन टेस्ट येते. कच्चा जर राहिला ना तर थोडासा कच्चा असा फ्लेवर येतो भाजीमध्ये, म्हणून कांदा टोमॅटो थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. आता टोमॅटो कांद्यामध्येच मी लसूण आणि अद्रकसुद्धा थोडंसं फ्राय करून घेते, जेणेकरून त्याचा कच्चापणा दूर होईल. आणि यालासुद्धा 2 मिनिटभर मी परतून घेते. आता हे मसाला थोडासा आपल्याला गार करून घ्यायचा आहे. मग मिक्सरच्या भांड्यात त्याला घालून मस्त असं फाईन दळून घ्यायचं आहे. याच्यात आपण दुसरं काही वाटण ॲड करणार नाही आहोत, फक्त हेच कांदा टोमॅटो याचंच वाटण आपण टाकणार आहोत. आता या ठिकाणी आपला मसाला छान असा गार झालेला आहे आणि गार झाल्यानंतरच याला मिक्सरला बारीक करायचं बरं का. आणि याच्यामध्ये पाणी टाकायची अजिबात आवश्यकता नाही, कारण की टोमॅटो आहे त्याचं ऑब्व्हियसली पाणी सुटतं, म्हणून पाणी अजिबात वापरायचं नाही. बिना पाण्याची छान अशी पेस्ट या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. तर या ठिकाणी ना आपले छोलेसुद्धा छान असे मऊसूत शिजलेले आणि रात्रभर जर भिजत घातले ना तर मस्त पटकन शिजतात. जर तुम्हाला कमी वेळ असेल ना छोले शिजवण्यासाठी तर तुम्ही ना थोडंसं जास्त गरम पाणी करायचं आणि अगदी 4 तासात तुमचे छोले छान असे फुलून मस्त तयार होतात. आता कढईमध्ये तेल घेतलं. तेल थोडं बरंच घ्यायचं बरं का. अशा ग्रेव्हीच्या भाजीला तेल थोडं बरंच लागतं. तेलामध्ये मी चमचाभर जिरं टाकलं. जिऱ्याला छान असं फुलू दिलं आणि जो आपण मसाला तयार केला होता वाटण त्याला टाकून दिलं आणि त्यालासुद्धा आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि गॅस मी या ठिकाणी लोच ठेवला आहे. लो गॅसवरच आपल्याला सर्व प्रोसेस करायची. या ठिकाणी ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शिजवलेले छोले साईडला काढून घेतले आणि यालासुद्धा मी मिक्सरला छान असं दळून घेणार आहे, कारण की त्याच्याने ना आपल्या भाजीला थोडीशी थिकनेस येईल, म्हणून मी त्याला वाटून घेते. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी मध्ये थोडंसं कट केलं आणि त्यासुद्धा टाकलं आहे. याच्याने सुद्धा चव भारी येते. आता याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे, जसे की हळदी पावडर, लाल तिखट, गरम मसाला, छोले मसाला आणि आमचूर पावडर या ठिकाणी यूज केली आहे. तुम्हाला जे मसाले आवडत असेल तुम्ही याच्यात ते ॲड करू शकतात. तर या ठिकाणी ना मसाल्यांना छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा बरं का. मोठ्या गॅसवर अजिबात मसाले परतायचे नाही, कारण की आपले मसाले करपू शकतात, बळू शकतात आणि त्याच्याने फ्लेवर आपला भाजीचा बिघडू शकतो. आता याच्यात मी ना जे आपण छोले साईडला काढले होते त्यालासुद्धा बारीक असं वाटून घेतलं. त्यालासुद्धा मसाल्यामध्ये मी टाकते आणि यालासुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही छोल्यांची भाजी ना तुम्ही ना सणवाराला सुद्धा बनवू शकतात किंवा एखादी गेस्ट तुमच्या घरी येणार असणार स्पेशल, तुम्हाला काही स्पेशल बनवायचं असेल त्यांच्यासाठी, तर तुम्ही ही छोल्यांची भाजी नक्की बनवू शकतात. आणि किंवा सत्यनारायणची महापूजा असेल तेव्हासुद्धा तुम्ही वरण भातासोबत ही छोल्यांची भाजी नक्की बनवू शकतात. सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे तुमची तारीफसुद्धा करतील बरं का. आता ना मसाल्यांमध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि थोडंसं आता याला शिजू देते तेल सुटेपर्यंत. तेल त्याला थोडंसं सुटायला लागलं की नंतर आपण जे छोले शिजवलेले आहेत ते सुद्धा टाकून द्यायचे आहे आणि मस्त असं मिक्स करून द्यायचं आणि गरजेनुसार गरम पाणी टाकायचं. पण ही भाजी ना जास्त पातळ नसते, थोडीशी थिकच छान लागते. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं टाकू शकतात, जास्तसुद्धा पाणी टाकू शकतात. आता याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं, चवीनुसार, कारण की आपण छोले शिजवतानासुद्धा मीठ टाकले, म्हणून बेतानेच मीठ याच्यात टाकायचं. आणि ह्या भाजीसाठी ना गरम पाण्याचा वापर करायचा. आणि हीच भाजी नाही, कुठलीही मसाल्याची भाजी असेल ना
तर तिच्यासाठी ना गरम पाण्याचा वापर करायचा, कारण की गरम पाण्याने चवसुद्धा छान येते आणि भाजीला जो तरी असते, तवंग असतं ना, ते सुद्धा छान येतं. आता या ठिकाणी मी अर्धा इंच आल्याच्याने लांबसर काप केले आणि ते याच्यात टाकले. याच्याने सुद्धा चव भारी येते. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी किचन किंग मसाला टाकायचा. या ठिकाणी मी 1 चमचा मोठा असतो ना तेवढा किचन किंग टाकला आहे. याच्याने फ्लेवर खूप भारी येतो भाजीला. आणि सर्वात शेवटी फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी आपली चमचमीत गरमागरम या ठिकाणी हॉटेल स्टाईल छोलेंची भाजी रेडी झाली. मस्त पुरीसोबत खायची किंवा भटुऱ्यांसोबत खायची. मी या ठिकाणी भटुरे बनवले होते. नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत भटुऱ्यांची रेसिपीसुद्धा शेअर करेल. तर मी बघू शकाल किती छान असे आपले भटुरे टम्म फुगले आणि हाय तशीच साईज त्यांची आहे, बसलेले अजिबात नाही आहे. तर मस्त अशी या ठिकाणी आपली डिश तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच बनवून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की माझ्या चॅनलवर मी नवीन रेसिपीज अपलोड करत असते. तसेच पारंपरिकसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. तर चला मग पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.